शेळीपालन तर करायचं, पण लोक काय म्हणतील, नातेवाईक नाव ठेवतील, मित्रमंडळी नाव ठेवतील, काय म्हणावं शेळ्या सांभाळायला लागला, शेळीपालन करायचं आहे. नातेवाईकाला विचारलं, नातेवाईक म्हणतात काय पडलं ते शेळीपालनामध्ये, कशाला ते शेळीपालन. अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात व्यवसाय सुरू करायच्या अगोदर. आणि मग काय करतो आपण, मित्रांना विचारतो, नातेवाईकांना विचारतो, शेळीपालन करायचं आहे, करू का नको. मग काही नातेवाईक म्हणतात काय शेळीपालनात काय खरं त्या भलते परेशान आहे. मित्रमंडळी म्हणतात शेळीपालन काय एवढं चांगलं आहे का, लेंड्या झाडा लागतात, खूप घाण असती. असे बरेच काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. लोक पण आपल्याला व्यवस्थित सांगत नाही. आणि मित्रांनो, मग आपण कुठंतरी खचून जातो आणि ह्या व्यवसाय करण्यासाठी आपण थोडी माघार घेतो. पण एक गोष्ट सांगू का मित्रांनो तुम्हाला, जर आपल्यावरती अडचण आली, समजा पैशाची अडचण आली, कधी संकट आलं, तर आपल्याला नातेवाईक कामी येत नाही, आपली मित्रमंडळी कामी येत नाही, लोक कामी येत नाही. त्यावेळेस फक्त कामी येतो तो पैसा. तुमच्याकडं पैसा असेल तर सर्व काही आहे, पैसा नसेल तर तुम्हाला काहीच नाही. तुम्हाला सांगतो, एक म्हणे, परशा परशु परशुराम, पैसा तेरे तीन नाम. तर पैशाचे तीन नावं आहेत मित्रांनो, परशा परशु परशुराम. तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडं पैसे नाही त्याला लोक डायरेक्ट आरेरावीनं भाषा करतात. परशा, उदाहरणार्थ ज्याच्याकडं पैसा नाही त्याला परशा परशा असं म्हणतात लोक. आणि ज्याच्याकडं मध्यम पैसा आहे त्याला परसू म्हणतात, परसू परसू. आणि ज्याच्याकडं जास्त प्रमाणामध्ये पैसा आहे त्याला परशुराम, शेठ असं नावाना म्हणजे मोठा मान देतात. तर खरं जर म्हणलं ना, या कलियुगामध्ये पैसा असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणसाल पैसा असणं खूप गरजेचं आहे, तर मग पैशासाठी शेळीपालनच का करावं. आता तो पण प्रश्न असतो काहींचा, शेळीपालनच का करावं. पैशासाठी आपण दुसरे पण पैसे कमवू शकतो. समजा म्हैस पालन, गाय पालन, दुसरा व्यवसाय, किराणा दुकान, काही वगैरे वगैरे समजा. पण एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आता जे काही गरीब परिस्थितीत असतात त्यांच्यासाठी हा सल्ला आहे. शेळीपालन कोण करू शकतं ते पण सांगतो मी तुम्हाला. शेळीपालन फक्त गरीब व्यक्तीच करू शकतो, ज्यांच्याकडे पैसा आहे ते व्यक्ती करू शकत नाही. कारण की सगळ्यात कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये सुरू होणारा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळीपालन आहे. शेळीपालनाला तुम्हाला 10,000 रुपयामध्ये पण तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, माझ्यावर अडचणी येऊन गेलेल्या आहेत, त्याच्यामुळं मला माझा अनुभव आहे. तुमची भावकी असो, तुमचे नातेवाईक असो, तुमचे मित्रमंडळी असो, तुमच्या किती जवळचे असले तर ते ऐन वेळेवर तुम्हाला ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतं त्यावेळेस तुम्हाला 1 रुपयाला पण ओळखत नाही. ही रिअल स्टोरी म्हणजे माझ्यासोबत झालेली आहे. माझा अनुभव सांगतोय मी, दुसऱ्यांचा अनुभव नाही सांगत. ज्यावेळेस माझ्यावर अडचण आली, माझी मुलगी 2 महिने हॉस्पिटलला होती, छत्रपती संभाजीनगरला सिव्हिल हॉस्पिटलला, त्यावेळेस मला एकाचा पण फोन नाही आला की 10,000 रुपये पाठवू का, 5,000 रुपये पाठवू. 2 महिने होतो मी, 2 महिने मुलीला घेऊन. तेव्हापासून आपल्याला अनुभव आलेला आहे. पैसा बडी चीज आहे, पैसा आहे तर सगळं काही आहे. पैसा नसेल तुम्हाला कुठलीच किंमत नाही, 1 रुपयाची पण किंमत कोणी देत नाही. तुमच्याजवळ पैसा असेल तर तुम्हाला मान देतात, सन्मान देतात. आज तुम्ही हे कलियुगामध्ये कसं का होईना कष्ट करून पैसा कमवणं खूप गरजेचं आहे. आता शेळीपालनच का करावं, शेळीपालन का करावं, तर शेळीपालन हे आज सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये व्यवसाय चालणारा म्हणजे शेळीपालन आहे. आज लक्षात घ्या तुम्ही, शेळीपालनासारखं उत्पन्न दुसरं आणि एवढा भाव दुसऱ्या कोणत्याच व्यवसायांमध्ये नाही. आज तुम्हाला सांगतो, एक बोकड जरी म्हणलं, आता 6 महिन्याचं बोकड आहे, आज जर म्हणलं त्याचे 8-9 हजार रुपये येतात. कारण कशामुळे येतात ते पण सांगतो मी तुम्हाला. बोकडाच्या मटणाला आज जर म्हणलं तर 800 रुपये किलो बोकडाचं मटण आहे. आज मला सांगा, शेतातील कोणतं पीक आहे की ज्याला 700-800 रुपये किलोना आपलं पीक जातं म्हणून आपला माल कोणता 700-800 रुपये किलोनं जातो का. याच्यामध्ये कष्ट आहे, पण एवढे पण कष्ट नाही की तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याची चाकरी करतात, ज्यावेळेस महिन्यानं राहता एखाद्याच्या,
त्यावेळेस तिथं तुम्हाला 12 तास काम करावं लागतं, 8 तास 12 तास, तेव्हा तुम्हाला 600-700 रुपये रोज भेटतोय. आज इथं तुम्ही फक्त सकाळी 1 तास, दुपारी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असे 3 तास जर दिले, कमी शेळ्यानुसार सांगतोय बरं, कमी 10 शेळ्या जर असेल तुमच्याकडं तर बस झालं. 1-1 तास तुम्हाला, सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास. फक्त याचं नियोजन वेगवेगळं जर असेल तर तुम्हाला वेगवेगळा टाईम द्यावा लागेल. तुमच्या फिरस्ती जर शेळीपालन असेल तर त्याला तुम्हाला जास्त टाईम द्यावा लागेल, आणि बंदिस्त असेल तर त्याला फक्त 3 तास द्यावं लागतील दिवसातून. सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास. आणि फिरस्ती जर असेल तर त्याला 5-6 तास तुम्हाला शेळ्या फिरावं लागतील, चारावं लागतील. तर खरं सांगायचं म्हणजे आज ज्यावेळेस मी लॉकडाऊनच्या अगोदर मी छत्रपती संभाजीनगरला माझा छोटासा बिझनेस होता, छोटासा व्यवसाय मी त्या ठिकाणी करत होतो. पण लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद झालं, व्यवसाय बंद झाला. त्यावेळेस मी गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या नंतर आमच्या बंधूचं, लहान्या बंधूचं बिमार होती, त्याच्यासाठी पण आलो होतो. शेती करायची होती मला. ज्यावेळेस गावाकडे आलो, शेती आपल्याला फक्त 1 एकर आहे मित्रांनो, आपल्या वाट्याला 1 एकर आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला विचार पडला की म्हणलं आता आपण तर तिकडून आलो, पण व्यवसाय काय करणार. तर असे बऱ्याच जणांचे आपण सल्ले घेतले, पण कोणी म्हणजे काय खरं आहे शेळीपालनाचं असं तसं बरेच जण म्हणले आपल्याला. पण एक मित्र होता आपला, त्याच्याकडं जवळपास लहानपणापासून 15-16 वर्षापासून शेळ्या सांभाळत होता. मग त्याला मी सहज विचारलं, म्हणलं शेळीपालनामध्ये प्रॉफिट कसा राहतो, काय राहतो, सगळं व्यवस्थित विचारलं. आज त्या मुलाकडं जवळपास फक्त शेळीपालनावर त्यांनी 5-6 एकर जमीन घेतलेली, 1 ट्रॅक्टर आहे, बरंच काही त्याच्याकडं आहे. मित्रांनो, त्यावेळेस मला त्यांनी सल्ला दिला, म्हणे तू फक्त तुझ्याकडं 10-15 हजार रुपये असेल तर तू शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. सुरुवातीला 1च शेळी घ्यायची, 2 पिल्लांची बघून घ्यायची आणि सुरुवात कर म्हणे. नंतर जसं याच्यातून इन्कम येईल तसं तू याच्यामध्ये वाढू शकतो. मग आपण काय केलं मित्रांनो, ही शेळी आहे आपली खाली बसलेली, तुम्हाला दाखवतो. तर हिच्या आईपासून आपण सुरुवात केली होती. खाली बसलेली शेळी दिसत असेल तुम्हाला, हिच्या आईपासून सुरुवात केली. तर आज जवळपास आपल्याकडं लहान मोठे 16-17 मेंबर आहेत. आणि मित्रांनो, एकदम तुम्हाला सांगतो, कुठलीही अडचण येऊ द्या, रात्रीची अडचण येऊ द्या, पैशाची, आपण रात्री कोणाला जर कॉल केला गावातल्याला तर कोणी पण उसने सकाळपर्यंत पैसे देतं. सकाळी आपण उठल्याच्या नंतर डायरेक्ट व्यापाऱ्याला फोन करायचा, व्यापारी आपल्या गोठ्यावरती येतात. जे काही बकरं आहेत, जे आपल्याला अडचण आली तर बकरं डायरेक्ट आपण कानाला धरून विकू शकतो. आता बोकड बघा, हा बोकड आज जर कॉल केला ताबडतोब 1-अर्ध्या तासात व्यापारी येतो आणि बोकड विकत घेऊन जातो. 8 हजाराच्या ऐवजी 7,500 रुपये आले पैसे आपल्या हातामध्ये येतात आणि नगद पैसा असतो. आज तुम्ही शेतीच्या पिकाचा विचार करा, आपण एवढं कष्ट करतोय. आज यावर्षी सोयाबीन आत्ताच गेलेली आहे. मी सांगतो तुम्हाला, सोयाबीन पाऊस जरी आला तरी 75% सोयाबीन गेलेली आहे, 25% आली तर आली. आज शेतकऱ्याचं सगळं हे जे माल आहे हा फक्त शेतकऱ्याचा निसर्गावर अवलंबून आहे. आणि हे आल्याच्या नंतर पण भाव योग्य भेटणं याची शाश्वती नाही. भाव आपल्याला म्हणजे असा ठराव भाव नाही आपल्या मालाला, शेतकऱ्याच्या मालाला. सोयाबीन जर म्हणलं तर सोयाबीनचे ज्यावेळेस विकायचं आपल्याला त्यावेळेस सोयाबीनचा भाव असतो 3,500 ते 4,000 रुपये क्विंटल. आणि ज्यावेळेस आपल्याला बियाणं घ्यायचं असतं त्यावेळेस असतं 11,500 ते 12,000 रुपये क्विंटल. याच्यावरून लक्षात घ्या की आता कापूस आहे, कापूस सध्या कापसं बरे आहेत आमची, हे बघा सरकी बरी दिसत असेल तुम्हाला. पण ज्यावेळेस आता आपण एवढं कष्ट करतो, पाऊस आला तर ठीक आहे. जरी आता या क्षेत्रामध्ये मला 5-6 क्विंटल जरी कापूस झाला, कापसाला फक्त 7,000 रुपये क्विंटलनं कापूस जाऊ शकतो. 7,000 रुपये क्विंटलनं जर म्हणलं 742 40-42 हजारात मला इथं कापूस होईल. पण आज विचार करा, माझ्याकडे 40 हजाराचा एकच बोकड आहे, तुम्हाला दाखवतो. हा सोन्यात 30-35 हजार रुपये, 30,000 रुपये सहज येते. हा बिटल बोकड आहे, 45,000 रुपयाला मागितला आहे. विचार करा तुम्ही, 5 जर बोकडं म्हणलं तर आपले 40,000 रुपये तयार होतात. 5 बोकडं जर चांगले असेल, आता तो बोकड दाखवला म्हणजे हा गावरान बोकड, याच्यासारखे 5 बोकड जरी असले तर 40,000 रुपये येतात आपल्याला.
मग लक्षात घ्या, एवढं कष्ट केल्यापेक्षा, एवढं मेहनत केल्यापेक्षा आणि एवढं मेहनत करून पण आपल्या हातामध्ये योग्य भाव आपल्याला भेटल म्हणून शाश्वती नाही. तुम्ही नातेवाईकांचा विचार करू नका. नातेवाईक तुम्ही उपाशी राहिले का जेवले, उपाशी राहिले का जेवले हे तुम्हाला विचारत नाही. लक्षात घ्या. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं लोक धावतात. त्या म्हण आहे एक, मध आहे तर माशी बसतात, मध नसेल तर माश्या तिथं थांबत पण नाही. अशी गोष्ट झालेली हे कलियुग आहे मित्रांनो. इथं तुम्हाला स्वतःला पैसा कमवल्याशिवाय किंमत नाही. तुमची जर बिकट परिस्थिती असेल तर तुम्हाला एकही रुपयाला कोणी ओळखणार नाही, तुमच्या जवळ पण थांबणार नाही. तुमचे नातेवाईक नाही, भावकी नाही, कोणीच नाही, मित्रमंडळी नाही. कारण की मीच आज मला माहिती आहे, माझे मित्रमंडळी मला सध्या म्हणजे पहिल्या अडचणीत तर नव्हती, पण आता सध्या मी त्यांना विचारत नाही, आपण त्यांना किंमत देत नाही. कारण की आपली परिस्थितीमध्ये ते त्यांनी आपल्याला साथ दिली नाही, आपण त्यांना मान देत नाही. असा विषय आपला आहे. बाकी तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर लोकांचं मनावर घेऊ नका. जोपर्यंत तुम्ही बहिरं होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याच व्यवसायात सक्सेस होत नाही, आणि तोपर्यंत तुम्ही पैसा कमवू शकत नाही. लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं, हे काय म्हणतील ते काय म्हणतील हे विषय सोडून द्या, आणि डायरेक्ट आजपासून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला तर आजपासून तुम्ही लक्षात घ्या, 10, 15, 20 हजार रुपयाची एक शेळी घ्या आणि व्यवसाय सुरू करा. 100% त्याच्यामध्ये सक्सेस होणार. काही अडचण आली तर मी आहे, मला कमेंट करा. वेळोवेळी मी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न तुम्हाला करेल. हे फक्त भेव दाखवतात लोक, शेळीपालनात परवडत नाही, शेळीपालनात मरतणूक होती, अशी होती तसे होते. तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू केल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामधला अनुभव येणार नाही. त्याच्यामुळं कोणाचंही न ऐकता तुम्ही कुठलाही तर व्यवसाय सुरू करा, आणि माझ्या हिशोबाने शेळीपालन सुरू करा. शेळीपालनामध्ये खूप काही अजून मार्केट येणार आहे. अजून थोड्या दिवसामध्ये 1000 रुपये किलोना बोकडाचं मटण गेल्याशिवाय राहणार नाही. 6 महिने किंवा 1 वर्ष थांबा तुम्ही, 1000 रुपये किलोना आपल्या बोकडाचं मटण 100% जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशी मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो. थांबतो इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.